तुमचे जर वय वर्ष 60 पार झाला असेल आणि तुम्ही जर पाणी पिताना या महत्त्वाच्या 7 चुका जर करत असाल तर पुढे जाऊन तुमच्या शरीरामध्ये गंभीर आजार होण्याची शक्यता या ठिकाणी डॉक्टरांच्या संशोधनामध्ये आता समोर आली आहे। ज्येष्ठ नागरिक म्हणजेच वयाच्या 60 नंतर वयस्कर लोक पाणी पिताना काळजी घेत नाहीत, तसेच पाणी पिताना हमखास या 7 चुका आता करू लागल्या आहेत। म्हणूनच त्यांना त्यांच्या शरीरामध्ये कायम कमजोरी आता टिकून राहू लागल्या, तसेच त्यांच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम येतो आहे, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम सतत येऊ लागलाय, कंबर दुखत त्या ठिकाणी आहे, खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित त्या ठिकाणी पचन होत नाही। त्यामुळे काल झालेल्या एका नवीन संशोधनामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक महत्त्वाचा शोध या ठिकाणी लावलेला आहे, ज्यामध्ये पाणी हा सर्वात जीवनाचा सर्वात अनमोल स्रोत आहे आणि हेच पाणी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पित असाल तर ते तुमच्या शरीरामध्ये गंभीर परिणाम करू शकतो, असं नवीन संशोधनामध्ये आता या ठिकाणी समोर आलं आहे। तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास त्या ठिकाणी कोमट पाणी पिणे ही एक आरोग्यासाठी एक वरदान मानलं जातं। विशेषतः 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी रोज सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाणी जर पिले तर हे शरीर स्वच्छ ठेवतं, पचनक्रिया सुधारतं आणि अनेक आजारांपासून तुम्हाला वर्षानुवर्षे दूर ठेवण्याचं काम या ठिकाणी करत असतं। पण एकदा विचार तुम्ही नक्की करायचा आहे, तेच पाणी जर योग्य पद्धतीने तुम्ही जर प्यायलं नाही तर ते तुमच्यासाठी विष बनू शकतं। होय, डॉक्टरांचं आता म्हणणं आहे की सकाळी पाणी पिताना केलेल्या छोट्या छोट्या चुका तुमच्या आरोग्याला भारी पडू शकतात। या 7 चुका तुमचं हृदय, किडनी, मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतात। तसेच पायामध्ये ताकद नसणे, अशक्तपणासारखंच कमजोरी येणे आणि नसामध्ये दुखणे अशा प्रकारचे गंभीर आजार या ठिकाणी आता होऊ शकतात। तसेच कधी-कधी अचानक पाणी पिताना मृत्यूचा धोका या ठिकाणी वाढू शकतो, असं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। त्यामुळे पाणी पिताना कोणकोणत्या चुका करायला नाही पाहिजेत हे तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की या ठिकाणी पाहायचं आहे। प्रत्येक माणसाला दिवसातून या ठिकाणी किती पाणी पिणं गरजेचं आहे, कोणत्या वेळेत पाणी पिणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरज आहे, परंतु योग्य पद्धतीने पाणी पिणं हे त्याहून अधिक जास्त गरजेचं आहे, तेव्हाच ते तुमच्यासाठी अमृत बनू शकतं। अन्यथा जर चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही पाणी पिला तर ते विषापेक्षा बाद त्या ठिकाणी ठरू शकतं। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या 7 मोठ्या चुका डॉक्टरांनी ज्या शोधून काढलेत त्या इथे सांगणार आहे, ज्या वयाच्या 60 नंतर अनेक वेळा सकाळी पाणी पिताना, दुपारी पाणी पिताना किंवा संध्याकाळी पाणी पिताना तर अनेक ज्येष्ठ नागरिक चुका या करत आहेत। तसंच पाणी पिण्याची योग्य पद्धत या ठिकाणी या वयामध्ये कोणती असली पाहिजे हेही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ नेमकं कोणती, पाणी कशा पद्धतीने तुम्हाला प्यायचं आहे, पाणी पिताना या महत्त्वाच्या त्या ठिकाणी 7 चुका कोणत्या तुम्हाला अजिबात करायचं नाही, नक्की पहा। या 7 चुकांमधील शेवटच्या 6 नंबरची आणि 7 नंबरची चूक प्रत्येक जण त्या ठिकाणी हमखास करतो, त्यामुळे त्यांना पायातील ताकद संपून जात आहे, गुडघेदुखीचा त्रास वाढू लागलाय, नसामध्ये दुखणं चालू आहे, कायम शरीरामध्ये कमजोरी टिकून राहू लागल्या। त्यामुळे आता डॉक्टरांच्या माध्यमातून नवीन संशोधन करण्यात आले, कारण हा आजार प्रत्येक वृद्ध नागरिकांमध्ये होऊ लागलाय। त्या संशोधनामध्ये डॉक्टरांनी आता हे नवीन शोधून त्या ठिकाणी शोध लावलेत। त्यामुळे पाणी कोणत्या वेळेत तुम्हाला प्यायला पाहिजे, किती प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे, जेवताना पाणी किती प्यायला पाहिजे, जेवणानंतर पाणी किती पिलं पाहिजे आणि कोणत्या 7 चुका या ठिकाणी तुम्हाला अजिबात करायचं नाही, डॉक्टरांनी नवीन संशोधन केले, त्यामध्ये काय काय चुका त्या ठिकाणी तुम्ही करत आहात आणि त्या इथून पुढे कशा टाळायच्या हे तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। जर तुमचे वय वर्ष 60 अर्थ त्या ठिकाणी ओलांडला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। डॉक्टरांनी केलेल्या नवीन संशोधनामध्ये 7 अशा चुका त्यांनी सांगितलेत, ज्या ज्येष्ठ नागरिक आता करत आहेत त्या तातडीने टाळायला आता त्यांनी सांगितलेत, अन्यथा पुढे याचे गंभीर परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये दिसून येतील असं सांगण्यात आलंय। त्यामुळे चला तर मग आता उशीर न करता सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाच्या या माहितीकडे। आता बघा, सर्वांनी लक्ष द्या, पहिली चूक ती म्हणजे सकाळी थंड पाणी पिणे,
बघा ज्येष्ठ नागरिक मित्र हो, आता असं दिसून येतंय की सकाळी झोपेतून उठल्याबरोबर बरेच 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक थेट फ्रीजमधलं बर्फासारखं थंड पाणी पितात. काही जण तर वेड्यासारखं असं करतात की म्हणतात की गार पाणी पिल्याने आतडी एकदम गारगार राहतात, असं काही जण त्या ठिकाणी वयाच्या 60 वरील त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक म्हणतात. परंतु ही चूक तुमच्यासाठी जीव घेणे ठरू शकते. कधी कधी या सवयीमुळे आता तुम्हाला दिवसभर आळसपणा त्या ठिकाणी शरीरामध्ये राहतो, शरीरामध्ये कमजोरी राहण्याचं त्या ठिकाणी वेळ येते. ज्यावेळी शरीराला सर्वात जास्त काळजीची गरज असते त्यावेळी एवढा थंडावा पोटात जाणं किती धोकादायक ठरू शकतं हे आता डॉक्टरांच्या मते सांगण्यात आले. बघा जसं थंड पाणी पोटात पोचतं, आता शरीराच्या नसा अंकुचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाहावर दाब पडतो आणि अचानकपणे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि वयस्कर लोकांमध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अनेक पटीने वाढतो. मग योग्य पद्धत पाणी पिण्याची काय आहे, नेमकं आता डॉक्टरांनी काय सांगितले हे सुद्धा तुम्ही जाणून घ्यायचं आहे. रिकाम्या पोटी कोमट पाणी किंवा सामान्य तापमानाचे पाणी प्यावं असं आयुर्वेदामध्ये सुद्धा या ठिकाणी लिहून घेण्यात आले. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी जे नवीन संशोधन केले त्यावेळी सुद्धा सांगण्यात आलंय तुम्ही फक्त सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. अजिबात थंड पाण्याचा ग्लास तुम्ही अजिबात घेऊ नका. तुम्ही जर कोमट पाणी पिला तर शरीरातील विषारी द्रव बाहेर त्या ठिकाणी व्यवस्थित काढतं आणि पचण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया व्यवस्थित होते. बद्धकोष्ठतेसारख्या त्रासापासून या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी चुका तुम्ही करू नका. आता बघा तुम्हाला एक चूक सांगितली, अशा अजून 7 चुका सांगणार आहेत. त्यामुळे मोबाईल हातात धरून तुम्ही आता बघत राहा. 7 पैकी 6 चुका सांगितल्या, 6 चुका अजून बाकी आहेत. यामधील शेवटची 5 नंबरची आणि 6व्या नंबरची चूक जी आहे तर ते हमखास अनेक ज्येष्ठ नागरिक करत आहेत, जे तुम्ही चुकून पण करायचं नाही, अन्यथा तुमच्या पायातील सर्व ताकद गायब होऊन जाईल. तसेच तुमच्या नसा ज्या आहेत तर त्या बंद पडतील. अशा स्वरूपाचं या ठिकाणी नवीन संशोधनामध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे इथून पुढं काळजीपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. नक्की बघा. आता पहिली चूक सांगितली, दुसरी चूक तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे. आता बघा या ठिकाणी दुसरी चूक आता या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे आता वयस्कर लोक काय करतात की आता पटपट त्या ठिकाणी काहीतरी काम आहे म्हणून पटपट पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. ग्लास उचलला की डायरेक्ट तोंडाला लावतात आणि झटकन संपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु विचार करा, एवढ्या घाईत केलेली ही सवय आपल्या आतल्या जे नाजूक आतडं असतं, नाजूक जे आतलं तुमचं हृदय असतं तर त्याला नुकसान करू शकतं. कारण घटघट तुम्ही पाणी जर प्यायला तर तुमच्या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही वेगाने पाणी पिता तेव्हा शरीर ते योग्य प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. परिणामी किडनीवर अनावश्यक ताण त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढतो आणि त्यासोबत तुम्हाला गॅस्ट्रिक समस्या, सांधेदुखी, ब्लड प्रेशर आणि यासारख्या समस्या तुम्हाला लगेच सुरू होतात. मग योग्य पद्धत पाण्याची काय आहे, डॉक्टर नेहमी काय सल्ला देतात तर बघा पाणी छोट्या छोट्या घोटामध्ये तुम्हाला हळूहळू त्या ठिकाणी प्यायचं आहे. आणि पाणी कसं प्यायचं आहे तर तुम्हाला पाणी मांडी घालून बसून तुम्हाला प्यायचं आहे किंवा तुम्ही खुर्चीचा सुद्धा आधार घेऊ शकता. जसं की तुम्ही एखाद्या ठिकाणी एकदम निवांत पाणी प्याल त्यावेळी तुमच्या आतड्यामधून तुमच्या पोटामध्ये पाणी हळूहळू जाईल आणि जे तुमच्या शरीराला एकदम उत्तम आणि चांगलं राहील आणि त्या ठिकाणी तुमच्या आरोग्यासाठी ते आता वरदान ठरणार आहे. आता ही दुसरी चूक ठरली, त्यानंतर अजून 5 चुका बाकी आहेत. त्यामुळे सर्वांनी इथून पुढे काळजीपूर्वक बघा, कारण शेवटची 6 नंबरची आणि 7 नंबरची जी चूक आहे तर ती तुम्ही हमखास करत आहात, जे तुम्हाला अजिबात करायचं नाही. त्यामुळे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक इथून पुढे आता बघत राहायचं आहे. आता बघा या ठिकाणी तिसरी चूक अत्यंत महत्त्वाची आहे, जे म्हणजे आता वृद्ध नागरिक सारखंच करू लागले आहेत की आता ते काय करतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण झालं का लगेचच पोट भरून पाणी पितात. बघा डॉक्टरांनी सांगितले जेवण झाल्यानंतर तुम्ही पोट भरून अजिबात पाणी पिऊ नका. तुम्ही जर त्या ठिकाणी पाणी पिणार असाल तर जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्या किंवा जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी प्या. जर तुम्ही जेवल्यानंतर आपल्याला सवय असते पोट भरून पाणी प्यायचं, जर आपण जेवल्यानंतर पोट भरून पाणी पिण्याचा जर प्रयत्न केला तर अन्नाचे आणि पाण्याचे मिक्सिंग होतं आणि ते अन्न व्यवस्थित पचत नाही. आपल्या शरीरावाटे दुसऱ्या दिवशी ते अन्न बाहेर फेकलं जातं.
त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ताकद कमी होते आणि अनेकदा तुम्हाला अशक्तपणा येतो। त्यामुळे जर तुम्ही पाणी पिणार असाल तर लक्षात ठेवा, जेवणाच्या आधी अर्धा तास तुम्ही अर्धा ग्लास पाणी प्यायचं आहे किंवा जेवणानंतर अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी प्यायचं आहे, असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी नवीन संशोधनामध्ये या ठिकाणी शोध लावलाय। त्यामुळे ही सर्वांनी आता लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला चूक नंबर त्या ठिकाणी पुढची सांगितली 3 नंबर, अजून या ठिकाणी 4 चुका बाकी आहेत। त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा, प्रत्येक त्या ठिकाणी माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आता बघा चौथी चूक कोणती आहे। आता बघा या ठिकाणी चौथी चूक म्हणजे रिकाम्या पोटी खूप जास्त पाणी पिणे। अनेकदा वृद्ध नागरिकांना हार्ट अटॅक आणि पायातील ताकद कमी होणे, शुगर जास्त वाढणे अशा प्रकारच्या गंभीर समस्या या ठिकाणी उद्भवू लागल्यात। खरं तर एक मोठा तुमचा गैरसमज तुम्हाला वाटू शकतो, परंतु जास्त पाणी पिणे रिकाम्या पोटी तुमच्या शरीरासाठी खूपच हानिकारक ठरू शकतं। डॉक्टरांच्या मते जेव्हा खूप सारं पाणी एकाच वेळी पोटात रिकाम्या पोटी जातं तेव्हा पोटातील ॲसिड पातळ होतं आणि पचनसंस्था कमकुवत होते। हळूहळू याचा परिणाम म्हणजे तुम्हाला धाप लागणे, शरीरावर अचानकपणे सूज येणे आणि लघुशंका जी असते या संबंधित समस्यांच्या रूपात तुम्हाला प्रॉब्लेम येणे। लक्षात ठेवा, जेवढा धोका पाणी न पिण्यात आहे तेवढाच धोका जास्त पाणी आणि रिकाम्या पोटी पिण्यात या ठिकाणी आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग डॉक्टरांनी यावर योग्य मत काय सांगितले तर बघा, सकाळी उठल्यावर फक्त 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पुरेसं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी काहीही तुम्ही खाऊ नका। असं केल्याने शरीराला विषारी द्रव बाहेर काढण्यासाठी आणि अवयवांना संतुलित पद्धतीने काम करण्यासाठी वेळ मिळतो। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 5वी तुम्हाला महत्त्वाची चूक जी तुम्ही सातत्याने करत आहात ती तुम्हाला चूक सांगतो। अजून तुम्हाला 2-3 चुका आहेत, अगदी तुम्ही 1 मिनिटांचा वेळ काढून आता बघत राहा, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर त्या ठिकाणी पाणी पिताना या चुका होणार नाहीत। तुम्हाला याची काळजी तुम्ही आता घेऊ शकता। आता बघा 5वी चूक तुम्ही कोणती करत आहात। आता बघा या ठिकाणी 5वी चूक डॉक्टरांनी शोधून काढल्या, ती म्हणजे तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी पिणे। आता ज्येष्ठांसाठी ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे। काय करतात, रात्रीचं ग्लास किंवा भांड्यात ते पाणी भरून तांब्याच्या भांड्यात ठेवतात आणि सकाळी उठल्याबरोबर तेच पाणी पिऊन घेतात। पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे पाणी खरंच आरोग्यासाठी योग्य आहे का? खरं तर रात्रभर ठेवलेले पाणी हे बॅक्टेरिया आणि हानिकारक सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण बनतं। जर पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवलं असेल आणि ते जास्त वेळ होऊन राहत असेल तर त्यात कॉपरचं प्रमाण वाढून ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं। बघा ज्येष्ठ नागरिक काय करतात, त्या ठिकाणी अनेकांनी सांगितलं असतं की तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवा, तुमच्या आरोग्यासाठी चांगलं, असं अनेकांनी सांगितलं असतं। त्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ते रात्रभर ठेवतात आणि सकाळी पिण्याचा प्रयत्न करतात। परंतु डॉक्टरांनी नवीन शोध लावलाय, त्यामध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी हे बॅक्टेरिया आणि हानिकारक सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण बनतं। जर पाणी तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलं तर ते जास्त वेळ त्या ठिकाणी राहिलं तर त्या पाण्यामध्ये कॉपरचं प्रमाण वाढून ते शरीरासाठी तुमच्या हानिकारक ठरू शकतं, असा संशोधनामध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। तसेच स्टीलच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हळूहळू शिळवतं आणि पोट व पचन संस्थेला ते आता नुकसान पोचवू शकतं। मग योग्य पद्धत काय तर कशामध्ये पाणी ठेवायचं आणि नेमकं कशा पद्धतीने प्यायचं तर बघा, तुम्ही तांब्याच्या भांड्याचा वापर करत असाल तर त्यात ठेवलेलं पाणी 6 ते 8 तासातच तुम्ही पिऊन संपवायचं आहे। त्यापेक्षा जास्त वेळ ठेवलेलं पाणी प्यायल्याने अनेकदा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान पोचवू शकतं, आता असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता 6वी आणि 7वी चूक जी आहे तर ती या ठिकाणी 90% ज्येष्ठ नागरिक करत आहेत, जी तुम्हाला अजिबात करायची नाही। मग 6वी आणि 7वी चूक कोणती आहे तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक आता पाहायचं आहे। आता बघा त्या ठिकाणी 6वी चूक या ठिकाणी शोधून काढल्या, ती म्हणजे उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणे। मंडळी तुम्ही विचार करायचा आहे, सकाळी उठता क्षणीच अनेक जण सर्वात आधी दुधाचा पांढरा चहा किंवा कॉफीचा कप उचलतात। ही सवय खूप सामान्य आहे, विशेषतः आता वयस्कर लोकांना पण माहिती आहे ही छोटीशी सवय तुमच्या शरीरावर मोठा परिणाम करू शकते।
चहा किंवा कॉफीमध्ये असलेले कॅफेन आपल्या शरीराला डिहायड्रेट करतं। रिकाम्या पोटी ते प्यायल्याने पोटात ॲसिडिटी, गॅस आणि जळजळ होऊ शकते। याशिवाय हृदयाचे ठोके अस्थिर होऊ शकतात, ब्लड प्रेशर अनियमितता आणि दिवसाची सुरुवातच तणावपूर्ण या ठिकाणी होऊ शकते। मग योग्य पद्धत काय आहे? सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी पिणे हीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे जर तुम्हाला त्या ठिकाणी चहा सुटतच नसेल, चहाची सवय असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी 1 ग्लास पहिल्यांदा रिकाम्या पोटी कोमट पाणी पिऊन अर्धा तास थांबा। मग हवा तर तुम्हाला हर्बल टी, कोमट लिंबू पाणी हे तुम्ही घेऊ शकता। यामुळे शरीरातील विषारी द्रव बाहेर काढायला मदत होईल आणि ऊर्जा वाढवायला देखील या ठिकाणी तुम्हाला आता मदत मिळेल। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डिटॉक्स वॉटर पिणे मंडळी आजकाल धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही सगळे या ठिकाणी उपाय करा। आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की आता 7वा जो चूक करत आहे तर ती सर्वात जास्त लोक आजकाल चूक करत आहे, तर ती चूक कोणती आहे नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। डॉक्टरांनी सांगितले बघा आता 7वी चूक। आता ज्येष्ठ नागरिक काय करतात बघा, या ठिकाणी त्यांच्या लक्षातच नसतं। थंडीचे दिवस असतात, दिवाळीचं त्या ठिकाणी हिवाळ्याचे दिवस असतात आणि यामुळे काय करतात, पाणी पिणे विसरतात। लक्षात ठेवा, जर करता तुम्ही दिवसाला 4 ते 5 लिटर पाणी पिलं नाही तर तुमचं शरीर फिल्टर होत नाही, तुमच्या शरीरामध्ये आता घाण साचून राहते। त्यामुळे प्रत्येक तासाला 1 ग्लास पाणी तुम्ही पिलाच पाहिजे आणि त्या ठिकाणी पाणी जेव्हा आपण तोंडातून घेतो, हळूहळू घेतो, तर त्यावेळी आपलं सर्व शरीर फिल्टर होत असतं आणि लघवी वाटे ते बाहेर पडलं जातं। त्यामुळे शरीर फिल्टर होण्यासाठी मदत होते। त्यामुळे दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही घेतलंच पाहिजे असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता नवीन संशोधनामध्ये शोध लागलाय। तुम्हाला अशाच प्रकारचे आरोग्याविषयी नवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।